नाशिकचे ठाकरे गटाचे नेते विजय करंजकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला। दरम्यान उद्धव ठाकरेंनी इच्छुक नसणाऱ्यांना नाशिकमधून उमेदवारी देऊन माझ्यासोबत विश्वासघात केला असा हल्लाबोल करंजकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलाय। दरम्यान करंजकर यांना 4 जून नंतर कळेल असं म्हणत संजय राऊतांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे। आता कोणी गेला इकडे आला आपल्याकडे रात्री 3 वाजता विजय करंजकर म्हणून नाशिकचे जिल्हा प्रमुख उभाटाचे त्यांनी प्रवेश केला आपल्याकडे 3 वाजता। आता त्याला सांगा चांगला होता तोपर्यंत चांगला आहे, गेला की कचरा, गेला की गद्दार। एवढे हजारो लाखो लोक सगळे कचरा, हे सगळे गेल्यावर तुमच्याकडे राहणार काय? हे वर्ष 1.5 वर्षापासून मी संपूर्ण लोकसभा ही फिरून या ठिकाणी संपूर्ण लोकसभेचा प्रचार प्रसार केला। असं असताना ऐन वेळेवरती जे इच्छुक नव्हते त्यांनाच उमेदवारी देऊन खऱ्या अर्थानं माझ्याशी विश्वासघात केला, म्हणजे गद्दारी केली। गद्दार कोण आहे हे तर निश्चितपणे येणारा काळ दाखवून नाही, पण मी खऱ्या अर्थाने सांगेल की खरे पडद्याआड जर गद्दार लपलेला असेल तर ते पडद्याआडचे गद्दार हे त्या ठिकाणी लपलेले आहेत आणि त्यांचा मी या ठिकाणी निषेध करतो। राजाभाऊ वाजे हे 2 लाखाच्या फरकाने आमचे निवडून येत आहेत। काही लोक गेले असतील, जात असतात, 4 जून नंतर त्यांना पश्चाताप। चर्चा केली होती शेवटपर्यंत? नक्कीच विजय करंजकर हे आमचे जुने जाणते अनुभवी असे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत। खरं म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही त्यांचं नाव राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत पाठवलं होतं ना। त्यांनी काय विचारावं माझं नाव का पाठवतं, माझ्यापेक्षा इतर ज्येष्ठ लोक आहेत, होत असतं असं।